काल संध्याकाळी मी कोथिंबीर वडी अशी उकडवून ठेवली होती. आता याच्याच वड्या मी आज ऋषीला शाळेमध्ये देणार आहे डब्याला. तर कोथिंबीर कशी जास्तीची आणली की फ्रीजमध्ये पण पिवळी होती, तर अशा वड्या बनवून ठेवल्या की मुलं आवडीने खातात. तर आता त्याला डब्यामध्ये पण हेच देणार आहे. त्याच्या शाळेत असं काही नाही, भाजी चपाती वगैरे द्या, होममेड पाहिजे, फक्त बिस्किट कुरकुरे असं काही चालत नाही. आणि आता ह्या वड्या मी छान अशा तळून घेते. रुद्र गेलेला आहे क्लासला, त्याचे पप्पा गेलेले आहेत कामावरती, त्यांनी पण डबा वगैरे काही नेलेला नाही, लवकरच गेलेले आहेत. आणि वातावरण बघा आज किती आभाळ भरून आलेले आहे. असं वाटतं पाऊस आज उद्या उघडेन, पण त्याचं काही उघडायचं नावच घेत नाही, चालूच राहतो. नंतर कोथिंबीर वडी वगैरे मी तळून घेतली, ऋषीची डबा बॉटल भरून घेतली आणि नंतर घेतली त्याची तयारी करायला. हा काही तयारी करू देत नाही, त्याच्यासारखं मागे लागावं लागतं तयारी करण्यासाठी. आणि नंतर बघा शाळेत निघाला, तोच मित्राला आवाज द्यायला लागला. आणि दररोज एकमेकांना बोलवायला येतात हे दोघे जण. आणि त्याला शाळेत सोडून यायचं होतं, घरातली पण कामं राहिलेली होती. आणि आज बनवायचा होता राजमा चावल. रुद्रने सांगितलं होतं खूप दिवसानंतर की मम्मी आज राजमा चावल बनव, त्याला राजमा चावल खूप आवडतो. तर राजमा शिजवून घेतलेला होता आणि नंतर त्याला फोडणी द्यायची राहिलेली होती. तेल टाकायचं, तेल छान तापले, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, अद्रक लसूण ठेचलेला टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कांदा छान परतून घ्यायचा. नंतर टोमॅटो प्युरी टाकायची, आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे, ते पण छान तेल सुटूस्तर तळून घ्यायचे. नंतर राजमा टाकायचा आणि आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकायचं आणि परत वरतून कोथिंबीर मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि आपला छान असा राजमा तयार होतो. आणि परत ऋषी शाळेतून आला बघा, त्याला शाळेतून घेऊन आले आणि त्याला चॉकलेट दिलं होतं ते तो दाखवत होता. आणि घेऊन आल्याच्यानंतर परत मी जेवण वगैरे केलं. तर चला बाय.